नमस्कार मित्रांनो, ब्युइटर्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक टूल वेबसाईट पाहणार आहोत. इमेज बॅकग्राऊंड रिमूव्हरचं जे काही टूल आहे हे संपूर्ण टूल आपण तयार करणार आहोत आणि हे वर्किंगमध्ये असणार आहे. हे जे टूल आहे हे संपूर्ण आपण फ्रीमध्ये तयार करणार आहोत. याच्यासाठी तुम्हाला एकही रुपया खर्च करायचा नाही आहे, संपूर्ण फ्रीमध्ये होणार आहे. हे जे टूल आहे हे आपण ब्लॉगरवर तयार करणार आहोत. त्याचबरोबर याच्यासाठी एक API की लागणार आहे वर्किंगसाठी. ही जी की ही सुद्धा फ्रीमध्ये मिळणार आहे. ही जी प्रोसेस आहे ही कशा प्रकारे असणार आहे ही संपूर्ण एकदा पाहून घ्या. कशा प्रकारे API की मिळवायची आहे संपूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. आणि ते जे आपण टूल तयार करणार आहोत त्याच्यावरनं तुम्ही अर्निंगसुद्धा करू शकणार आहे. तुम्हाला ॲडसेन्सचं अप्रूव्हल घ्यायचं आहे, थोडंसं कंटेंट टाकायचं फक्त. संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनेलवर जर नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, कारण अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता मी ब्लॉगर चालू केलं आहे. याच्यामध्ये जी काही कोडिंग आहे मी याच्यामध्ये ऑलरेडी लोड केलेली आहे. आता लोड केल्यानंतर व्ह्यू ब्लॉगला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जे काही कोडिंगचं जे काही पेज असणार आहे, म्हणजे जे काही टूल मी तयार केलेलं आहे ते संपूर्ण टूल या ठिकाणी आलेले आहे. हे पहा, वरती ब्लॉगरचा लोगो आलेला आहे. हे पहा, हे ब्लॉगरमध्ये तयार केलेले आहे. याच्यामध्ये अपलोड इमेज, तुम्हाला फोटो अपलोड करायचे फक्त. या ठिकाणी क्लिक करायचे अपलोड इमेज. तुम्हाला ज्या फोटोची बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची तो फोटो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. क्लिक करायचे, ओपन करायचे. ओपन केल्यानंतर प्रोसेसिंग घेणार. हे पहा खाली प्रोसेसिंगचं बटन आलं होतं. याच्यामध्ये प्रोसेसिंग झाल्यानंतर फोटो तुमचा रेडी होणार आहे. म्हणजे जे काही बॅकग्राऊंड असणार आहे त्याचं हे संपूर्ण क्लिअरमध्ये निघून जाणार आहे, कट टू कट जाणार आहे. हे पहा या ठिकाणी गेलेले संपूर्ण कट टू कट निघून गेलेले. हा फोटो तुम्हाला फक्त डाउनलोड करून वापरायचा आहे. खाली डाउनलोडचं बटन दिलेलं आहे, डाउनलोड इमेज. हा फोटो डाउनलोड झाल्यानंतर PNG मध्ये येणार आहे. आता हे जे टूल केलेलं आहे हे संपूर्ण आपण अशा प्रकारेच पाहणार आहोत कशा प्रकारे तयार करायचं आहे. पण याच्यासाठी महत्त्वाचं तुम्हाला ॲडसेन्सचं अप्रूव्हल घ्यायचं आहे. अप्रूव्हलसाठी काय काय लागणार आहे, याच्यासाठी तुम्हाला एक सेपरेट वरती बटन लागणार आहे, मेनू बार लागणार आहे. मेनू बारमध्ये तुम्हाला ऑप्शन द्यायचे, डिस्क्लेमर असेल, प्रायव्हसी पॉलिसी, कॉन्टॅक्ट्स, जे काही पेजेस लागतात ते संपूर्ण तुम्हाला तयार करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर जे काही तुम्ही टूल तयार केलेलं आहे इमेज बॅकग्राऊंड रिमूव्हरचं टूल असणार आहे. आता मी जे टूल तयार केले, तुम्ही जर वेगळं काय तयार करत असाल तर तसं करा. पण त्याच्यामध्ये जे काही तुम्ही तयार करणार आहे त्याची संपूर्ण माहिती द्यायची, कशा प्रकारे वापरायचे, त्याचा उपयोग काय काय असणार आहे संपूर्ण डिटेलमध्ये माहिती द्यायची. एक आर्टिकल लिहायचे तुम्हाला, याच्या खाली संपूर्ण ते आर्टिकल असणार आहे. आता हे जे टूल आहे हे संपूर्ण मी AI पद्धतीने तयार केलेले. याच्यामध्ये मी सेपरेट काही कोडिंग टाईप केलेलं नाही आहे, संपूर्ण कॉपी पेस्ट केलेले. त्याचबरोबर याच्यासाठी एक AI वेबसाईट आलेली आहे, DeepSeek. याच्यावरून आपण ही संपूर्ण प्रोसेस पाहणार आहोत. हे पहा मित्रांनो, अशा प्रकारे वेबसाईट आलेली. सिंपल तुम्हाला फक्त साईनअप करून घ्यायचं. या वेबसाईटवर जायचं आहे, साईनअप करायचं आहे. साईनअप तुम्ही गुगलने सुद्धा करू शकता. एक सिंपल प्रोसेस आहे, याच्यामध्ये काही ॲडव्हान्स नाही आहे, फक्त सिंपल प्रोसेस तुम्हाला साईनअप करून घ्यायचं आहे. साईनअप झाल्यानंतर तुम्हाला फ्रीमध्ये हे वापरता येणार आहे. ही जी वेबसाईट आहे टोटली फ्री आहे आणि नवीन वेबसाईट आहे. याच्यावर जे काही तुम्ही माहिती देणार आहे संपूर्ण माहिती तुम्हाला डिटेलमध्ये मिळणार आहे. म्हणजे तुम्ही DeepSeekला ज्या काही कमांड देणार आहे त्याच्यावर तुम्हाला लगेच उत्तर देणार आहे आणि ते जे उत्तर आहे हे ओरिजिनल असणार आहेत. आता याच्यामध्ये आपल्याला एक इमेज बॅकग्राऊंड रिमूव्हरची वेबसाईट तयार करायची, एक टूल तयार करायचं आहे. त्याच्यासाठी एक प्रॉम्प्ट लागणार आहे, म्हणजे कमांड द्यायची. त्याला कमांड तुम्हाला ज्या काही द्यायच्यात हे सिंपल याच्यात द्यायचे, तुम्हाला काही ॲडव्हान्स टाईप करायचं नाही आहे. तुमच्या डोक्यामध्ये जी काही आयडिया असेल, जे टूल तुम्हाला तयार करायचे ते फक्त तुम्हाला टाईप करायचे. ठीक आहे, मी आता त्याच्यामध्ये एक कमांड दिलेली, या ठिकाणी पाहून घ्या. आय वॉन्ट टू क्रिएट अ इमेज बॅकग्राऊंड रिमूव्हर टूल फॉर माय ब्लॉगर वेबसाईट. याचा तुम्हाला उल्लेख करायचा आहे, ब्लॉगरसाठी वापरायचं आहे का वर्डप्रेससाठी, दोन्हीचा उल्लेख तुम्हाला करायचा आहे. प्लीज प्रोव्हाइड मी विथ ऑल कोड HTML, CSS आणि जावास्क्रिप्टमध्ये. हे संपूर्ण कोड आपल्याला HTML फॉर्मॅटमध्ये पाहिजे. ब्लॉगरवर जी काही कोडिंग चालते ही HTML फॉर्मॅटमध्ये असते, त्याच्यामुळे HTML फॉर्मॅटच आपल्याला लागणार आहे. ठीक आहे, जर तुमची वेबसाईट जर वर्डप्रेसला जर असेल तर काय करायचं आहे, हे जे कोड आहे तुम्हाला सेपरेट घ्यायचे, एक एक्सटेन्शन डाउनलोड करायचं, त्याच्यावरनं तुम्हाला ते ॲड करता येणार आहे. हे सेपरेट ॲड करता येणार आहे. पण आत्ता ब्लॉगरवर तशी सोय नाही आहे, फक्त तुम्हाला HTML फॉर्मॅटच लागणार आहे. म्हणजे कंबाईन कोड आपण तयार करणार आहोत, HTML, CSS आणि जावास्क्रिप्टचा. टोटली एक कोड तयार करणार आहोत. हे सर्व काही मिळून एक कोड तयार करणार आहोत. आता जी काही वेबसाईट तयार करणार आहोत ती कलरफुल पाहिजे आपल्याला आणि मॉडर्न डिझाईन पाहिजे, नवीन याच्यातली पाहिजे. हे संपूर्ण तुम्हाला सिंपल याच्यात टाईप करून घ्यायचे. आता याच्यामध्ये मी याच्या व्यतिरिक्त काहीच टाईप केलेलं नाही आहे, फक्त एवढंच आहे. एवढंच टाईप करून फक्त एंटर करणार आहे. एंटर केलेलं आहे, थोड्याच वेळात आपल्याला त्याचा कोड जनरेट होणार आहे.
हे पहा याच्यामध्ये वरती दिलेलं आहे रिमूव्ह बीजी एपीआय की लागणार आहे आपल्याला. एपीआय की आपल्याला कशी मिळवायची ती सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढं. हे पहा या ठिकाणी संपूर्ण कोडिंग ही ऑटोमॅटिकली टाईप होती. याच्यामध्ये तुम्हाला काही चेंजेस करावे लागणार नाही. संपूर्ण तुम्हाला जे काही रेडी आहे फक्त कॉपी पेस्ट करायचे. हे पहा संपूर्ण कोडिंग ही टाईप करून झालेली. टाईप करून झाल्यानंतर आपल्याला एपीआय की कुठं मिळणार आहे हे सुद्धा दिलेले. हे पहा या ठिकाणी. आता याच्यामध्ये वरती यायचं आहे. आता आपल्याला संपूर्ण कोडिंग मिळालेली आहे. आता कोडिंग जी ती कशा प्रकारे असणार आहे एकदा पाहून घ्या. याच्यासाठी रन HTML या ठिकाणी क्लिक करायचं म्हणजे त्याचा प्रिव्ह्यू आपल्याला पाहायचा आहे कशा प्रकारे तयार झालेले ते. हे पहा सेम टू सेम वेबसाईट तयार झालेली. त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही. सेम टू सेम वेबसाईट तयार झालेली. आता याच्यामध्ये इमेज अपलोड करायचे. आता अपलोड करण्यासाठी आपल्याकडे एपीआय की नाही आहे सध्या. आता आपण काय करणार आहे हा जो कोड आहे हा कॉपी करून घेणार आहे आणि हाच कोड आहे ब्लॉगरमध्ये सेट करणार आहोत. ठीक आहे. आता याच्यासाठी ब्लॉगरमध्ये जायचं आहे आपल्याला. हे पहा ब्लॉगर चालू केलेलं आहे. आता ब्लॉगरमध्ये आल्यानंतर याच्यावर जे काही मी आधी टूल तयार केलेलं हे याच्यावर सेट केलेलं आहे. म्हणजे VKM जो काही ब्लॉग आहे मी त्याच्यावर सेट केलेलं आहे. पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी नवीन ब्लॉग घेणार आहे. कारण असं वाटायला नको की संपूर्ण जे काही टूल आहे मी तेच टूल तुम्हाला दाखवलेले आहे. तसं काहीच दाखवणार नाही आहे. संपूर्ण प्रोसेस नवीन याच्यात आहे. हे पहा याच्यामध्ये जायचं आहे. न्यू ब्लॉगला क्लिक केलेलं आहे मी. याच्यामध्ये मी टूलला नाव देणार आहे. रिमूव्ह बीजी करणार आहे. बॅकग्राऊंड रिमूव्ह करण्यासाठी क्लिक करायचं नेक्स्ट. त्याच्यानंतर रिमूव्ह बीजी इमेज. आता याच्यामध्ये हा ॲड्रेस घेत नाही आहे. आपण चेंज करूया थोडासा. रिमूव्ह बीजी फुल इमेज करूया आपण. फुल इमेज. हे पहा या ठिकाणी सेव्हचं बटन आलेलं आहे खाली. सेव्हचं आल्यानंतर हे पहा अशा प्रकारे तुमचा URL तयार होणार आहे. ब्लॉग तयार होणार आहे. या ठिकाणी सेव्हला क्लिक करायचं आहे. हे पहा सेव्ह झालेलं आहे. सेव्ह केल्यानंतर वरती पाहू शकता रिमूव्ह बीजीचं नाव आलेलं आहे. म्हणजे जो काही ब्लॉग तयार केला होता पण रिमूव्ह बीजी नावाने तो या ठिकाणी आलेला आहे. याच्यामध्ये आत्ता आपल्याला एडिटिंग करायचं. एडिटिंग करण्यासाठी थीममध्ये जायचं आहे. थीममध्ये गेल्यानंतर या ठिकाणी थीम आपल्याला चेंज करायची. आता याच्यामध्ये जी काही थीम असणार आहे कस्टमाइजला क्लिक करायचं नाही आहे तुम्हाला. साईडला एरो आहे त्याच्यामध्ये क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर क्लासिक थीममध्ये जायचं आहे आपल्याला. म्हणजे स्विच टू जे काही नवीन व्हर्जन आत्ता दिलेलं आहे ते चेंज करायचे क्लासिकमध्ये यायचे. जर तुमच्या वेबसाईटवर जर काही डाटा असेल तर त्याचा बॅकअप घ्यायचा आहे. हे पहा बॅकअपचं बटन दिलेलं आहे. आणि जर तुम्हाला बॅकअप नको असेल तर स्विच विदाऊट बॅकअप या ठिकाणी क्लिक करायचं आहे. हे पहा या ठिकाणी एडिट HTML बटन आलेलं आहे. क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर जी काही कोडिंग आली होती संपूर्ण डिलीट करून टाकायची. म्हणजे जी काही पहिली कोडिंग असणार ती डिलीट करायची. डिलीट केल्यानंतर DeepSeekवर आपल्याला जी काही कोडिंग दिलेली ती संपूर्ण कॉपी करून घ्यायची. हे पहा ही जी काही कोडिंग आहे ही संपूर्ण कॉपी करून घ्यायची. हे पहा कॉपी केलं आहे. हे पहा क्लिक केलं कॉपी झालेलं आहे. झाल्यानंतर पुन्हा ब्लॉगरमध्ये यायचं आहे. हे पहा या ठिकाणी आपण हे कोडिंग डिलीट केलेलं आहे. या ठिकाणी हे जे कोडिंग आहे हे आपण पेस्ट करणार आहे कॉपी केलेलं. हे पहा संपूर्ण आलेले हे सेव्ह केले. हे पहा अपडेट सक्सेसफुल म्हणजे सेव्ह झालेले. बॅकला यायचं आहे एकदा. बॅकला आल्यानंतर तुमची जी काही वेबसाईट असणार आहे रिमूव्ह बीजीची ही ओपन करायची. व्ह्यू ब्लॉगला क्लिक करायचं आहे. व्ह्यू ब्लॉगला क्लिक केल्यानंतर तुमची जी काही वेबसाईट असणार आहे संपूर्ण ओपन होणार आहे. ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपलोड इमेज या ठिकाणी क्लिक करायचे. फोटो अपलोड करायचे. कोणताही तुम्हाला ज्या फोटोची बॅकग्राऊंड रिमूव्ह करायची तो फोटो तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायचा आहे. मी तोच फोटो घेणार आहे. हे पहा क्लिक केलेलं आहे ओपन. हे पहा फोटो आलेला आहे. प्रोसेसिंग चालू आहे. हे पहा खाली प्रोसेसिंगचं बटन आलेलं आहे. आता या ठिकाणी पाहू शकता एक एरर आलेला आहे. ही जी काही प्रोसेस होती ही संपूर्ण फेल्ड झालेली. फेल्ड का झालेली कारण याच्यामध्ये एपीआय की सेट केलेलं नाही. ठीक आहे. एपीआय की जर सेट असेल तरच तुमची बॅकग्राऊंड रिमूव्ह होणार आहे. लक्षात घ्या. आता त्याच्यासाठी एपीआय की लागणार आहे आपल्याला. एपीआय की मिळवण्यासाठी DeepSeekच्या वेबसाईटवर यायचे पुन्हा. हे पहा जे काही टूल तयार केलं होतं याच्या खाली आपल्याला वेबसाईट दिलेली आहे. पहा साइन अप करण्यासाठी सांगितलेलं आहे रिमूव्ह बीजीला.
या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर गेट API की या ठिकाणी क्लिक करायचे. माझं अकाउंट ऑलरेडी मी याच्यावर तयार केलेलं आहे, म्हणजे साइन अप केलेलं आहे. जो काही तुम्हाला मी आधी डेमो दाखवलेला आहे त्याच्यावर आधी मी ट्रायल घेतलेलं आहे, म्हणजे जे काही टूल तयार केलेले आहे हे वर्किंगमध्ये आहे किंवा नाही आधी चेक केलेलं आहे, त्याच्यानंतर मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. आता API की मिळवण्यासाठी गेट API की या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन अप करायचे. साइन अपसाठी कंटिन्यू विथ फेसबुक करू शकता किंवा गुगल करू शकता, कोणतेही वापरू शकता. या ठिकाणी मी आत्ता गुगलला क्लिक केलेले आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला साइन अप करावं लागणार आहे. साइन अपची जी काही प्रोसेस आहे 1-2 मिनिटाची प्रोसेस आहे, त्याच्यासाठी काही जास्त वेळ लागणार नाही. सिंपल साइन अपची प्रोसेस असणार आहे. फक्त तुम्हाला नेक्स्ट नेक्स्ट करत जायचं पुढं. झाल्यानंतर अशा प्रकारची विंडो येणार आहे तुमच्याकडं. ठीक आहे. याच्यामध्ये मी ऑलरेडी एक API की याच्यामधून घेतलेली आहे. API की मिळवण्यासाठी API कीचं ऑप्शन हे पहा या ठिकाणी दिलेले. हे पहा याच्यामध्ये 2 API की मी रेडी केल्या होत्या. आता याच्यामध्ये मी अजून एक नवीन API की घेणार आहे. याच्यासाठी न्यू API की या ठिकाणी क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला क्रिएट API की या ठिकाणी क्लिक करायचे. ही की नाही आहे तुमची, लक्षात घ्या. खाली क्लिक करायचे क्रिएट API की. क्लिक केल्यानंतर API की तुमची रेडी होणार आहे. हे पहा API की आलेली, ही कॉपी करून घ्यायची. हे पहा कॉपी झालेले. कॉपी झाल्यानंतर ब्लॉगर चालू करायचे. हे पहा ब्लॉगरमध्ये आलेलो आहे. याच्यामध्ये एडिट HTML याच्यामध्ये जायचं आहे. याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला API सर्च करायचे, म्हणजे याच्यामध्ये Ctrl+F करायचे आणि API टाईप करायचे आणि एंटर करायचे. एंटर केल्यानंतर खाली पाहू शकता या ठिकाणी सिलेक्ट झालेले युअर API की. हे पहा या ठिकाणी आलेले आहे. याच्यामध्ये जी काय की कॉपी केली होती आपण, ती कॉपी केलेली की तुम्हाला या ठिकाणी पेस्ट करायची. हे पहा की आलेली याच्यामध्ये तुम्हाला स्पेस द्यायची नाही कुठं. याच्यामध्ये साईडला इन्व्हर्टेड कॉमा दिलेलं आहे दोन्ही साईडला आहे. याच्यामध्येच तुम्हाला ती कॉपी केलेली की पेस्ट करायची. पेस्ट झाल्यानंतर सेव्ह करून घ्यायचे. हे पहा अपडेट सक्सेसफुल आलेलं म्हणजे सेव्ह झालेलं आहे. सेव्ह झाल्यानंतर पुन्हा बॅकला यायचे. हे पहा बॅकला आल्यानंतर व्ह्यू ब्लॉक या ठिकाणी क्लिक करायचे. हे पहा क्लिक केलेले. आता क्लिक झाल्यानंतर आपल्या दोन्ही वेबसाईट या सेम झालेल्या आहेत, त्या सुद्धा तुम्हाला दाखवतो. हे पहा याच्यामध्ये वरती जो काही URL आलेला आहे हा आपण तयार केला होता, लक्षात घ्या. आणि बाकीचे जे काही URL आहेत हे पहा हे आपण ॲड केला होता, पण याच्यामध्ये API की नव्हती. ही जी काही प्रोसेस आहे ही फेल झाली होती. ही आत्ता कट करून टाकणार मी. ही पण नको आहे, कारण हे जे काही टूल आहे हे मी ऑलरेडी तुम्हाला डेमो दाखवलेलं आहे रिमूव्ह करण्यासाठीचं. हे सुद्धा कट केलेले आहे. कट झाल्यानंतर ही सुद्धा वेबसाईट कट करणार आहे. आता याच्यामध्ये ब्लॉगरची फक्त एकच वेबसाईट चालू आहे. हे पहा या ठिकाणी URL दिलेलं आहे. आता याच्यामध्ये अपलोड इमेज फोटो अपलोड करायचे. अपलोडला क्लिक करायचे. फोटो सिलेक्ट करून घ्यायचे. आता याच्यामध्ये फोटो सिलेक्ट करता येईल, मी थोडं चेंज करणार आहे, दुसरा फोटो घेणार आहे, कारण असं वाटायला नको मी त्याच फोटोवर तुम्हाला ट्राय करून दाखवलेलं आहे. मी फोटो चेंज करणार आहे. हे पहा क्लिक केलं, ओपन केलेलं आहे. हे पहा फोटो आलेला आहे. त्याच्यामध्ये आल्यानंतर खाली प्रोसेसिंग दाखवते. हे पहा प्रोसेसिंग संपूर्ण होऊन द्यायचे. झाल्यानंतर ऑटोमॅटिकली तुमची जी काही बॅकग्राऊंड असणार निघून जाणार. हे पहा निघून गेलेली. हे पहा संपूर्ण जी काही बॅकग्राऊंड आहे ही निघून गेलेली. हे पहा अशा प्रकारे हा फोटो तयार झालेला आहे. संपूर्ण कट टू कट केसांचा भाग पाहू शकता. जी काही बॅकग्राऊंडचा जो काही भाग असणार थोडाफार हा संपूर्ण कट टू कट निघून गेलेला आहे. आणि जी काही क्वालिटी होती फोटोची आहे तशीच आलेली, HD क्वालिटी आलेली आणि एकदम क्लिअर आहे. आता हा फोटो तुम्हाला वापरायचा असेल डाउनलोड करून वापरू शकता, किंवा दुसरा एक ऑप्शन आहे फोटोवर राईट क्लिक करायचे, सेव्ह इमेज ॲज या ठिकाणी क्लिक करायचे आणि सेव्ह करताना PNGचा फॉर्मॅट सिलेक्ट करा आणि सेव्हला क्लिक करायचं. हे पहा सेव्ह केलेले फोटो सेव्ह झालेले. ओपन करायचे. हे पहा बॅकग्राऊंड निघून गेलेला फोटो या ठिकाणी आलेला आहे. हे पहा अशा प्रकारे हा फोटो आलेला आहे. हे पहा संपूर्ण फोटो तुम्हाला दाखवतो. हे पहा HD मध्ये आलेले. आता याच्यामध्ये जी काही कटिंग झालेली एकदम व्यवस्थित झालेली. हे पहा या ठिकाणी पाहून घ्या. अशा प्रकारे तुम्हाला टूलची वेबसाईट तयार करायची. इमेज बॅकग्राऊंड रिमूव्हरची करा, कोणतीही करा, तुम्हाला ज्या टूलमध्ये आवड असेल ते टूल तयार करा. एकदम प्रोफेशनल पद्धतीने हे टूल तयार करून देणार तुम्हाला आणि हे फ्रीमध्ये.
डीपसीकची जी काही वेबसाईट आहे टोटली फ्री आहे आणि याच्यामध्ये आता ॲडसिनचे अप्रुव्हल लागणार आहे. तुम्हाला जर याच्यावर अर्निंग करायची असेल तर तुम्हाला अप्रुव्हल लागणार आहे. अप्रुव्हलसाठी महत्त्वाचं तुम्हाला वरती 3 बटन लागणार आहे, 3 किंवा 4 जे काही बटन असतात ते संपूर्ण बटन पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला याच्यासाठी आर्टिकल रेडी करायचे, आर्टिकल टाईप करावं लागणार आहे. टाईप करायचं म्हणजे ते सुद्धा तुम्हाला डीपसीक करणंच तयार करून घ्यायचे. अप्रुव्हलसाठी महत्त्वाचं आहे थोडंफार ट्रॅफिक त्याच्यावर येणं गरजेचं आहे. क्वालिटी कंटेंट तुम्हाला थोडंसं टाकायचं आहे आणि ही जी काही संपूर्ण प्रोसेस आहे ही संपूर्ण फ्रीमध्ये, तुम्हाला कोणत्याही ठिकाणी पैसे द्यायचे नाही आहेत, संपूर्ण फ्रीमध्ये असणार आहे. थँक्यू मित्रांनो. अशा प्रकारे हे जे काही टूल आहे हे वापरायचे तुम्हाला आणि रेडी करायचे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही शंका असेल कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. थँक्यू मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून घ्या, कारण अशा प्रकारचे जे काही व्हिडिओ आहे तुम्हाला या ठिकाणी मिळत राहणार आहे. थँक्यू.